मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊने एक खूप मोठा निर्णय घ्यायचा प्रयत्न करू लागला. इथं की नाही रुचिताची रिएंट्रीसाठी की नाही तर भाऊनं बिग बॉसला सांगितलं की रुचिताची रिएंट्री करा. कारण की नाही तिच्या वोटिंगमध्ये काही ना काही गडबड झाली होती. असं इथं रितेश भाऊनं की नाही इथं बिग बॉसला रिक्वेस्ट केलं आणि ते बिग बॉस म्हणतात की मी ह्या गोष्टीसाठी सध्या तयार नाही. कारण की नाही आता रुचिताची रिएंट्री होणं म्हणजे की नाही खूप कठीण आहे. असं की नाही तर बिग बॉस रितेश भाऊला सांगते. तर मित्रांनो, कुठं ना कुठं की नाही रुचिताची रिएंट्रीसाठी रितेश भाऊना की ना खूप प्रयत्न करत आहे. कारण की नाही ते खेळाडू एक चांगली होती आणि घरामध्ये सर्वात जास्त त्याने ॲक्टिव्ह राहू लागली. असं की नाही तर बिग बॉसला की नाही तर रितेश भाऊ सांगते. कारण की नाही रुचितानं गेम एकदम जबरदस्त खेळत होती. कसेही खेळ मात्र त्याच्या गेमना दिसत होता, लोकांना आवडत होता. या काही हो मात्र की नाही ते ॲक्टिव्ह राहत गेले सर्वात जास्त. असं की नाही इथं रितेश भाऊ इथं बिग बॉसला सांगतात. मित्रांनो, कुठं ना कुठं आता भाऊच्या धक्क्यामध्ये की नाही रितेश भाऊनं आपलं काम तर पूर्ण केलेलं आहे. आता काय मित्रांनो, रुचिताची काय रिएंट्री होते न होते ते तर बिग बॉसवर डिफरंट आहे. कारण की नाही आता ऋतुजाची जर रिएंट्री झाली ना घरामध्ये तर खूप मोठा कल्ला होणार. कारण की नाही इथे विशाल जे आहे ना संस्कृतीसोबत लगेच जुळला. कारण की नाही संस्कृतीसोबत जाऊन ते फ्लर्ट करायले, त्याच्यासोबत जवळ जाऊन बसाले, हसत खेळत त्याच्यासोबत राहिले. असं की नाही तर विशालनं त्याचा गेम प्लॅन लगेच चालू केला. तर रुचिता ते बघून की नाही कुठं ना कुठं शॉक झाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं रुचिताची रिएंट्री व्हायला पाहिजे या न व्हायला पाहिजे? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी मी चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.